शस्त्रक्रिया क्षेत्रामध्ये म्हणजे बऱ्याच जर आपण पाहतो की अनेक सेलिब्रिटीज उद्योगपती बाहेरच्या देशामध्ये जातात, तर शस्त्रक्रिया क्षेत्रामध्ये भारत सध्या जगाच्या तुलनेत कुठवर आहे? बरोबर आहे तुमचं. बरेचसे सेलिब्रिटी किंवा ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे त्यांना असं वाटतं की US ला गेलं, UK ला गेलं किंवा सिंगापूरला गेलं तर खूप लवकर ट्रीटमेंट होते. तर मी 3-4 वेळा बाहेरच्या देशामध्ये जाऊन तिथली हेल्थकेअर सिस्टीम मी समजून घेतली आहे. तिकडं खूप मोठी अपॉइंटमेंट सिस्टीम नावाचा प्रकार आहे जो आपल्या इंडियामध्ये नाहीये. इंडियामध्ये हेल्थकेअर सिस्टीम खूप त्या बाबतीत खूप ॲडव्हान्स झालेली आहे की समजा पेशंटला 3 वाजता पेशंटला जर दुखायला लागलं पोटामध्ये तर 3:15-3:30ला तो एखाद्या हॉस्पिटलला जाऊन लगेच एखाद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळून लगेच त्याला चेकिंग केलं जातं किंवा लगेच पुढचे तपासण्या ॲडवाइस करून तो संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत तपासण्या करून परत डॉक्टरकडे येतो. US आणि UK मध्ये तुम्ही जर गेलं तर पहिले तुम्हाला प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये जायला लागतं. त्याची अपॉइंटमेंट तुम्हाला कदाचित 1 दिवसानंतरची मिळते. नंतर मग तपासण्याची अपॉइंटमेंट तुम्हाला 2 दिवसानंतरची मिळते. तपासण्या करून आल्यानंतर परत डॉक्टरची अपॉइंटमेंट तुम्हाला 1 दिवसानंतरची मिळते. म्हणजे 4-5 तास जातात. ही झाली लवकरात लवकर पेशंट बघायची सिस्टीम. SMPT मध्ये ऑपरेशनचे दुर्बिणीद्वारे जे ऑपरेशन्स केले जातात त्याचं सगळं सामान आम्ही घेतलेलं आहे. त्याच्यामुळं US मध्ये किंवा UK मध्ये ज्या पद्धतीचे दुर्बिणीचे ऑपरेशन्स होतात ते ऑपरेशन्स इथे पण आपण केलेले आहेत.